आणि आता थेट जाणार आहोत देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ इथे दाखल होत आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। ही थेट दृश्य आपण बघतोय राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल होत आहेत तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या बंगल्याबाहेरनं ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं। देवेंद्र, काय अधिक माहिती? प्रज्ञा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज शिवाजी पार्कामध्ये एक पूर्वनियोजित कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम 11 वाजता आहे आणि तत्पूर्वी आपण बघतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कातलं जे शिवतीर्थ हे निवासस्थान आहे, या निवासस्थानी मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही पहिली भेट आहे। यापूर्वी देखील आपण बघितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थ निवासस्थानी आले होते, मात्र सध्या परिस्थितीमध्ये जी काही राजकीय परिस्थिती आहे यामध्ये ह्या भेटीला महत्व आहे। आपण यापूर्वी देखील बघितलेलं आहे की राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात जो दीपोत्सवाचा कार्यक्रम केला होता त्या कार्यक्रमासाठी देखील देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, मात्र आज शिवाजी पार्कात त्यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमापूर्वी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री स्वतः पोहोचलेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती देखील या राजकीय भेटी महत्वाची ठरणार आहे, कारण आपण बघितलेलं आहे की लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, या सगळ्या निवडणुकीमध्ये मनसेचं एक प्रकारे समर्थन जे आहे ते महायुतीला होतं, पण मात्र महायुतीमध्ये मनसे थेट सहभागी नव्हती। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही मनसेबाबत काही निर्णय होतोय का, काही चर्चा होतीये का, त्यामुळे स्वाभाविक आहे या सगळ्या भेटीकडे राजकीय वर्तुळ जे आहे ते या दृष्टीने पाहणार आहे। नक्कीच, मात्र त्याचबरोबरीनं ही जी भेट आहे ही काही निर्णय होतोय का, काही चर्चा होतीये का, त्यामुळे स्वाभाविक आहे या सगळ्या भेटीकडे राजकीय वर्तुळ जे आहे ते या दृष्टीने पाहणार आहे। नक्कीच, मात्र त्याचबरोबरीनं ही जी भेट आहे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम जो आहे तो शिवाजी पार्क इथल्या एका हॉलमध्ये पार पडणार आहे आणि साधारण त्या कार्यक्रमाच्या तासभर पूर्वीच मुख्यमंत्री जे आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। स्वाभाविक आहे हा जो कार्यक्रम होता तो पूर्वनियोजित होता आणि ही भेट देखील त्यामुळेच ठरली असावी आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की या दोन नेत्यांची भेट जी आहे ती पार पडते। नक्कीच, महत्त्वाचं म्हणजे आगामी महापालिका निवडणुका हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उल्लेख केलाच त्याचा, मात्र त्याबरोबरीने इतर काही महत्त्वाची कारणं, कारण यापूर्वी झालेल्या ज्या राज ठाकरे यांच्या सभा आहेत त्या सभांमधनं सुद्धा राज ठाकरे यांनी वारंवार आपण भाजप संदर्भात केलेल्या वक्तव्यावरती सुद्धा पुन्हा एकदा भाष्य केलेलं होतं आणि मी कुठेही माझ्या वक्तव्यापासून फिरलेलो नाही असंही त्यांनी म्हटलेलं होतं। आता या भेटीमधनं नेमकं काय बाहेर पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काय आणखीन विशेष म्हटलेलं होतं, आता या भेटीमधनं नेमकं काय बाहेर पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काय आणखीन विशेष कारणं असू शकतात, कंगोरे असू शकतात या भेटीमागे? प्रज्ञा, आपण बघितलेलं की लोकसभेला मनसेने महायुतीला खास करून भाजप आणि मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यानंतर विधानसभेला देखील एक प्रकारे मनसे आणि महायुती जे आहेत ते सोबत पाहायला मिळत होते। काही जागांवरती भाजपने थेट पाठिंबा जो आहे तो मनसेला दिला होता, खास करून मुंबईमध्ये। आणि त्यानंतर आपण बघितलेलं आहे की काही दिवसापूर्वीच मनसेची राज ठाकरेंची एक सभा वरळीमध्ये पार पडली आणि तिथे राज ठाकरेंनी काही प्रश्न देखील जी निवडणूक झाली, ज्या पद्धतीने मतदान झालं त्यावरती शंका कुशंका ज्या आहेत त्या उपस्थित केल्या होत्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची ही भेट होती। त्यामुळे मनसेने लोकसभेला दिलेला पाठिंबा असेल, विधानसभेला सोबत केली असेल आणि त्यानंतर केलेली टीका टिप्पणी असेल, त्यामुळेच ही भेट जी आहे ती महत्वाची मानली जाते। आणि खास करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे असणार आहे आणि त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही वेगळी समीकरणं जी आहेत ती मुंबईच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने मनसे भाजपमध्ये होतात आहे का, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। देवेंद्र, सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा मुंबईमध्ये दिलेला आहे, दुसरीकडे शिंदे गटाची जेवढी ताकद म्हणावी तेवढी ताकद या संपूर्ण मुंबईतल्या महत्वाच्या पट्ट्यामध्ये नाहीये। या अनुषंगानं ही भेट महत्त्वाची ठरू शकते का? कारण अर्थातच भाजपनं आपलं वर्चस्व वाढवण्यात सुरुवात केलेली आहेच, ते दिसतंही आहे, मात्र त्याबरोबरीनं इथे मनसेची मदत जास्त करून घेतली जाईल का? नक्कीच या दृष्टीने देखील या सगळ्या भेटीमध्ये
चर्चा होतीये का हे पाहणं महत्वाचं असेल, कारण आपण बघतोय की स्वबळाचा नारा एकीकडे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष देताना पाहायला मिळतात. खास करून उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा दिलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये. आणि जर आपण बघितलं महायुतीमध्ये तर वारंवार काही गोष्टी समोर येत असतात की एकनाथ शिंदे हे देखील काही वेळा नाराजी जी आहे ती त्यांची प्रकट करत असतात आणि तशा बातम्या देखील समोर येत असतात. आणि त्यामुळेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला मुंबईच्या दृष्टीने काही सोबत घेण्याच्या दृष्टीने काही घडामोडी घडतात आहे का, त्या दृष्टीने देखील काही चर्चा घडतात आहे का, हे पाहणं महत्वाचं असेल. या भेटीमध्ये सगळ्यात काही गोष्टी क्लिअर होतील अशी गोष्ट नाहीये. मात्र स्वाभाविक आहे, जेव्हा इतके मोठे राजकीय नेते भेटतात आहे, सध्याची जी परिस्थिती आहे आणि आगामी ज्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर निश्चितच काही ना काही समीकरणं जी आहेत ती या भेटीमागे दडली असण्याची शक्यता आहे. नक्कीच तुर्तास धन्यवाद देवेंद्र या संपूर्ण माहितीसाठी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. आगामी महापालिका निवडणुका त्याचबरोबरीनं शिंदे गटाला डावलण्याचा होत असलेला वारंवार प्रयत्न या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.